नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. चला आज करूया माहेरच्या घराचा होम टूर. तर हे घर बघा असं दिसतंय. घराचा होम टूर 2-3 वेळा केलेला आहे, पण आता सगळं असं घराचं मेकअप सगळा झालेला आहे. म्हणजे कलर, खिडक्या, दरवाजे, फरची वगैरे सगळं काही. तर हे बघा स्टार्टिंग दाखवते. इथून पायऱ्या आहेत चढायला. त्यानंतर हा पोर्चसुद्धा रूम बनवलेला आहे. इथे बघा असं पूर्ण ग्रिल केलेलं आहे. असं कोणीच त्यांनी दगडं वगैरे बांधली तर अजिबात दगड जात येणार नाही असं आहे. त्यानंतर हा पोर्च आहे असा. तिथं आहे खाट, नवीन खाट आणलेली आहे. आता मी चाललेली माझ्या घरीच. आता होम टूर करावा. पूर्ण असं वरती 2 कडे आहे. इथं चोपळा आणायचे. तर चला आतमध्ये जाऊ. त्यानंतर हॉल आहे. हॉलमध्ये आता पूजा वगैरे करायची, त्यामुळे मग सामान आणलेलं आहे नवीन सगळं. येल आकारात हा सोफा आणलेला आहे. इकडं कूलर, सोफा, कूलर. त्यानंतर ह्या गाद्या आहे दिवाणच्या. त्यानंतर एक कपट सोकेचं, टी व्ही वगैरे काही छोटं मोठं सामान ठेवण्यासाठी हॉलमध्ये. हॉल असा वरती फॅन आहे. हे बघा असं पूर्ण लुक दिसत आहे हॉलचा. इकडे एक खिडकी आहे आणि इकडं पण एक खिडकी आहे. हा मेन दरवाजा. त्यानंतर मग इकडे जाण्यासाठी जिना आहे आणि इकडं आहे रूम. तर रूममध्ये सुद्धा. त्यानंतर हा एक बेड. तर बेडमध्ये सुद्धा दिवाण आणलेला आहे. कपाट वगैरे नाही. त्यानंतर इथं बघू शकता, इथं पण एक खिडकी आहे. इथं खिडकी 2 खिडक्या आहे. तर हा बघा पूर्ण इकडून शेती वगैरे दिसते. चहूबाजूनी शेती आहे, मध्येच घर आहे. तर बघा त्यानंतर इथे दिवाण मांडलेलं आहे. दिवाणच्या बाजूलाच एक खिडकी आहे. त्या खिडकीतून मस्त असं तळं दिसतंय. हे बघा, पण तळ्याला पाणी वगैरे नाही. तर याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा डिप्पी आहे इकडं. त्या डिप्पीमुळे शॉर्ट सर्किट झालं, त्यामुळे पूर्ण असा डोंगर जळून गेलेला आहे. पूर्ण हे जळालेलं दिसत आहे, गवत वगैरे सगळं. त्यानंतर तिकडं तळं आहे. याच्या अगोदरचा व्हिडिओ मी मला नक्की शेअर करीन. तो पावसाळ्यातला आहे, म्हणजे हिरवगार परिसर वगैरे. त्यानंतर हा झाला रूम. रूम झाला इकडं हॉल. त्यानंतर इकडे टॉयलेट बाथरूम आहे. इकडे बाथरूम, इकडे टॉयलेट. ही सिटी आणलेली आहे वरती जाण्यासाठी किंवा काही लागतेच. त्यानंतर मग इथे किचनसुद्धा एल आकारात आहे. इथं झाडू, पुसण्या, बादल्या वगैरे सगळं आणलेलं आहे, कारण की पूजा वगैरे राहायला यायची. तर त्यानंतर इथं शेगडी आणलेली आहे. तर इथं बघा जुनं घर दिसतंय. तसं आहे. वरती पुटमळा आहे एल आकारात. त्यानंतर ही कडप्याचीच मांडणी केलेली आहे, साधी मांडणी वगैरे मांडायला नको म्हणून. त्यानंतर इथं पण एक खिडकी आहे. खाली सुद्धा सामान ठेवण्यासाठी आहे असं. छान अशी काचेची शेगडी आणलेली आहे नवीन. हे बघा असं लुक दिसत आहे. किचन, हा किचनच्या नंतर मग इकडे टॉयलेट बाथरूम, इकडं बेड. त्यानंतर इकडं हॉल बेड, आदळातही नुसतं. त्यानंतर इकडून जिना आहे. तेव्हा इन्व्हर्टर आणून मांडलेला आहे जिना. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हे पूर्ण झालेलं होतं फरची वगैरे, पण हे स्टील बसवलेलं नव्हतं. इकडे खिडकीसुद्धा नव्हती बसवलेली, पूर्ण पॅक केलेली आहे. काचनी खिडकी उघडायलाच नको, पण वरून मग असं दिसतंय. तर वरती चालले. इथं सुद्धा सामान वगैरे ठेवू शकतो. आणि तो पूर्ण असं इथं पण दरवाजा आहे.
त्यानंतर आपण आले दुसऱ्या याच्यावरती. त्यानंतर वरून बघा कसलं भारी दिसतंय बाहेरून. त्यानंतर वरती सुद्धा 2 रूम आहे. पहिली रूम बघू आपण. तर हा आहे पहिलं रूम. त्यानंतर वरून सुद्धा खिडक्या आहे दोन्ही बाजूनी 2. वरून बघा इथं तळं दिसतंय, पाणीच नाही त्याच्यामुळं हिरवागार परिसर. त्यानंतर इकडून सुद्धा कांदा काढणी चालू आहे, बघू शकता. बायका कांदा काढत्यात. असं हिरवगार दिसतं पावसाळ्यामध्ये, भारी वाटतं. त्यानंतर हा एक रूम झाला. त्यानंतर इकडे सुद्धा टॉयलेट आणि बाथरूम आहे, बेसिंग. त्यानंतर हा एक दुसरा. खाली ह्या बाजूने किचन आहे, तर खाली किचन आहे, वरती बेडच आहे असं दोन्ही बाजूने. मस्त अशा खिडक्या. आता मला जायचं आहे घरी, त्यामुळे अन्न आलेली आहे. हे बघा, चिमण्याने वापर नसला तर कसं असतं, चिमण्याने वरून सुद्धा भारी दिसतंय. तर हा एक रूम झाला. 2 रूम, टॉयलेट, बाथरूम. वरती खाली किचन आहे. त्याचा टेबल. त्यानंतर पुन्हा वरून जाण्यासाठी जिना आहे. पाण्याच्या 2 टाक्या. आणि वरून बघा असं परिसर भारी दिसतोय बघा. त्यानंतर इथं बघा तळ आहे. त्यानंतर तिकडं नदी सुद्धा दिसते वरून. आणि चहू बाजूनी शेती. तिकडं जुनं घर. खाली